कधी AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सोबत खेळायची इच्छा झाली आहे का? पण मग कुठून सुरुवात करावी, कशी करावी या विचारानेच गाडी थांबते. तर काळजी करू नका, आज आपण नक्की तेच करणार आहोत. असं समजा की आज आपल्याला एका मोठ्या टेक कंपनीच्या अशा एका गुप्त लॅबची चावी मिळाली आहे आणि आपण आज जाऊन तिथल्या खेळण्यांची खेळणार आहोत. आजचा आपला अजेंडा अगदी सरळ आहे. आपण मायक्रोसॉफ्टच्या एका लर्निंग एक्सरसाइजमधून जाणार आहोत. म्हणजे हे काही लेक्चर वगैरे नाही? नाही, अजिबात नाही. हे एक प्रात्यक्षिक मार्गदर्शन असणार आहे. आपण अक्षरशः शून्यापासून सुरुवात करणार. म्हणजे एक कोरा ब्राउझर टॅब? हो, अगदी. तिथं मग आपण एक प्रोजेक्ट बनवू, एका हुशार AI मॉडेलशी गप्पा मारू आणि सगळ्यात महत्त्वाचं, काम झाल्यावर तो सगळा पसारा आवरून बाहेर पडू. जसं किचनमध्ये एखादी नवीन रेसिपी शिकतो पण भांडी घासायचा पसारा नाही? बरोबर. आणि हे किचन काही साधंसुद्धा नाहीये. हम्म. हे अगदी एखाद्या मोठ्या शेफने तुम्हाला त्याच्या हायटेक किचनची किल्ली द्यासारखं आहे. म्हणजे पूर्वी ज्या गोष्टींसाठी मोठ्या कंपन्यांना खरं तर लाखो रुपये आणि तज्ज्ञांची मोठी टीम लागायची, त्या गोष्टी आता फाउंड्रीमुळे आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध झाल्या आहेत. हो, आणि आजचा उद्देश फक्त कसं करायचं हे शिकणं नाही, तर त्यामागचे जे मोठमोठे शब्द आहेत, संकल्पना आहेत, त्यांना सोपं करून समजून घेणं आहे. चला तर मग या AIच्या जादुई दुनियेचा दरवाजा उघडूया. माझ्या स्क्रीनकडे लक्ष द्या. आपण सुरुवात करतोय ai.azure.com या वेबसाईटवर जाऊन. ओके. इथे गेल्यावर तुम्हाला तुमच्या मायक्रोसॉफ्ट अकाउंटने साइन इन करायला लागेल. हे अगदी एखाद्या प्रायव्हेट क्लबमध्ये एंट्री करण्यासारखं आहे. हो, आपलं ओळखपत्र दाखवल्याशिवाय आत प्रवेश नाही. एकदा आत गेल्यावर आपल्याला एक छान चकचकीत होम पेज दिसेल. इथे वरच्या बाजूला न्यू फाउंड्री नावाचं एक टॉगल बटन दिसेल. ते चालू असल्याची खात्री करून घ्या. आता आपलं पहिलं काम, काय? आपल्या प्रयोगासाठी एक जागा तयार करणे. त्यासाठी क्रिएट अ न्यू प्रोजेक्ट किंवा नवीन प्रोजेक्ट तयार करा या मोठ्या बटणावर क्लिक करूया. इथे एक मिनिट थांबूया. हं? प्रोजेक्ट म्हणजे नेमकं काय? सांगा. तर प्रोजेक्ट म्हणजे आपल्या AI प्रयोगासाठी एक स्वतंत्र जागा, एक वर्कशॉपच जणू. म्हणजे बघा, तुम्ही घरात वेगवेगळी कामं करता, बरोबर? बागकाम, सुतारकाम. हो. तुम्ही दोन्ही कामांचं सामान एकत्र मिसळून तर नाही ठेवत की नाही? नाही, गोंधळ होईल. तसंच प्रत्येक AI प्रयोगासाठी एक वेगळा प्रोजेक्ट तयार केल्याने सगळं व्यवस्थित राहतं. बरोबर. क्रिएट अ प्रोजेक्टवर क्लिक केल्यावर एक छोटा फॉर्म उघडेल. त्यात सगळ्यात आधी आपल्या प्रोजेक्टला एक नाव द्यायचं आहे. काहीतरी मजेशीर नाव देऊया. हो, जसे की माझा पहिला AI प्रयोग किंवा जादूची पेटी. हा, छान आहे. मी सध्या AI लॅब 01 असं नाव देतीये. नावाच्या खाली ॲडव्हान्स्ड ऑप्शन्स नावाचा एक पर्याय दिसेल. या नावाने घाबरायचं कारण नाही. अजिबात नाही. आपण फक्त आत डोकावून बघणार आहोत. इथे आपल्याला फाउंड्री रिसोर्स, सबस्क्रिप्शन असे काही पर्याय दिसतील. पण त्यातला आपल्यासाठी आज सर्वात महत्त्वाचा आहे रिसोर्स ग्रुप. हो, ही रिसोर्स ग्रुपची संकल्पना समजून घेणं खरंच खूप महत्वाचं आहे. हो, आणि ती समजायला खूप सोपी आहे. रिसोर्स ग्रुप म्हणजे ना, असं समजा की एक मोठा पारदर्शक डब्बा आहे. एक डब्बा, ठीक आहे. हो, आपण आपल्या प्रयोगाचं सगळं सामान म्हणजे आपलं AI मॉडेल, सगळ्या सेटिंग्ज आणि या प्रयोगासाठी तयार होणारी प्रत्येक लहान-सहान गोष्ट सगळं त्या एकाच डब्यात ठेवणार. अगदी बरोबर. आणि गंमत म्हणजे आपलं काम झाल्यावर एक वस्तू उचलून फेकून देण्याऐवजी आपण तो अख्खा डब्बाच उचलून टाकणार. म्हणजे पसारा आवडण्याचा यापेक्षा सोपा मार्ग असूच शकत नाही. नाहीच. पण मला एक प्रश्न आहे. विचारा. समजा एखाद्याने चुकून चुकीचा डबा फेकला तर? म्हणजे ज्याचे इतर महत्वाचे प्रोजेक्ट्स आहेत. अरे बापरे. अशी मोठी चूक टाळण्यासाठी काही उपाय आहे का? कारण असं झालं तर खूप मोठं नुकसान होऊ शकतं. उत्तम प्रश्न. आणि यावर खूप चांगला उपाय आहे. Azureमध्ये लॉक नावाची एक सुविधा असते. लॉक? कुलूप? हो, अगदी. आपण आपल्या महत्त्वाच्या रिसोर्स ग्रुपला म्हणजे महत्त्वाच्या डब्याला एक कुलूप लावू शकतो. अच्छा. हे कुलूप लावलं की तो रिसोर्स ग्रुप कोणीही, अगदी तुम्ही स्वतःसुद्धा चुकून डिलीट करू शकत नाही. अरे वा. डिलीट करण्यापूर्वी तुम्हाला ते कुलूप उघडावं लागतं. त्यामुळे मोठ्या चुका सहज टाळता येतात. चला आता पुढच्या पर्यायाकडे वळूया. रिजन. रिजन म्हणजे जागा. हो, याचा सरळ अर्थ आहे आपला AI चालवणारे मोठे सुपर कम्प्युटर्स जगातल्या कोणत्या शहरात असावेत हे निवडणे. जसं आपण व्हिडिओ गेम खेळताना कमी लॅग हवा असेल तर आपल्या जवळचा सर्व्हर निवडतो, तसंच काहीचं. इथे मी एक गोष्ट जोडू इच्छितो. बोला. रिजन निवडण्यामागे फक्त वेग हे एकमेव कारण नाही. 2 इतर महत्वाची कारणं आहेत. हं. एक, डेटा प्रायव्हसीचे नियम.
युरोपमध्ये GDPR सारखे कडक नियम आहेत, बरोबर. ज्यामुळे तिथल्या नागरिकांचा डेटा युरोपच्या बाहेर साठवता येत नाही. आणि दुसरं कारण म्हणजे काही नवीन आणि शक्तिशाली AI मॉडेल्स सुरुवातीला फक्त विशिष्ट रिजनमध्येच उपलब्ध असतात. अगदी बरोबर. हे मुद्दे खूप महत्वाचे आहेत. सध्यासाठी फाउंड्री आपल्याला काही रेकमेंडेड म्हणजे सुचवलेले रिजन दाखवेल, त्यापैकी एक निवडणं सुरक्षित आहे. ही सगळी माहिती भरल्यावर खाली असलेल्या क्रिएट बटनावर क्लिक करायचे आहे. आणि आता थोडी वाट बघावी लागेल. हो, आता आपले डिजिटल मदतनीस पडद्यामागे आपल्यासाठी एक संपूर्ण वर्कशॉप तयार करत आहेत. त्यामुळे याला काही मिनिटं लागू शकतात. तोपर्यंत एक कप चहा होऊन जाऊ दे. आपला वर्कशॉप तयार आहे. स्क्रीनवर आपल्याला AI लॅब 01 असं आपल्या प्रोजेक्टचं नाव दिसेल. पण वर्कशॉप असून काय उपयोग जर तिथे काम करायला कोणी तज्ज्ञ नसेल तर? बरोबर. आता आपल्या AI साठी एक डोकं किंवा मेंदू लागेल. तर चला मॉडेल शॉपिंग करूया. शॉपिंग? हो, होम पेजवर आपल्याला ब्राउज मॉडेल्स म्हणजे मॉडेल्स शोधा असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करूया. AI मॉडेल ही संकल्पना थोडी स्पष्ट करूया का? हो, नक्कीच. मॉडेल म्हणजे आधीच तयार केलेला एक तज्ज्ञ. विचार करा की एका व्यक्तीला इंटरनेटवरची सगळी पुस्तकं, लेख, वेबसाईट्स वाचायला देऊन शिकवलं आहे आणि आता तो कोणत्याही विषयावर बोलू शकतो किंवा लिहून शकतो. वा. मॉडेल म्हणजे असाच एक डिजिटल महातज्ञ. एखादा मॉडेल लिहिण्यात तरबेज असतो तर दुसरा चित्र काढण्यात. आपण आज अशाच एका हुशार मॉडेलला आपल्या कामासाठी निवडणार आहोत. इथे आपल्याला हजारो मॉडेल्सची एक मोठी यादी दिसेल. काही मायक्रोसॉफ्टचे आहेत, तर काही ओपन AI, मेटासारख्या इतर कंपन्यांचे. हे AI मॉडेल्सचं एक मोठं सुपरमार्केटच आहे. हो ना. आपण आजच्या प्रयोगासाठी एक प्रसिद्ध आणि शक्तिशाली मॉडेल वापरणार आहोत. सर्च बारमध्ये GPT-4o असे टाईप करून ते शोधूया. O म्हणजे ऑमनी. आणि आपण हेच मॉडेल का निवडतोय? कारण GPT-4o हे एका स्विस आर्मी नाईफसारखं आहे. ते फक्त मजकूर समजत नाही, तर चित्र, आवाज आणि व्हिडिओसुद्धा समजू शकतं. म्हणजे ऑलराऊंडर आहे. अगदी. जरी आपण आज फक्त त्याच्याशी गप्पा मारणार असलो, तरी एकाच मॉडेलमध्ये इतकी क्षमता असणं हे खूपच प्रभावी आहे. GPT-4o मॉडेलच्या पेजवर क्लिक केल्यावर आपल्याला त्याची सगळी माहिती मिळते. हे काय काय करू शकतं, याची वैशिष्ट्ये काय आहेत वगैरे. हे अगदी एखाद्या वस्तूच्या पॅकेटमागे ती वस्तू काय काय करू शकते हे वाचण्यासारखं आहे. बरोबर. आता या मॉडेलला वापरायचं असेल तर आपल्याला त्याला डिप्लॉय करावं लागेल. चला डिप्लॉय बटनावर क्लिक करूया. एक मिनिट थांबा. आपण डिप्लॉय हे बटन दाबत आहोत, पण या एका क्लिकमागे काय होतोय याचा विचार करणं मनोरंजक आहे. काय होतंय? या क्षणी मायक्रोसॉफ्टच्या एका विशाल डेटा सेंटरमधलं एक शक्तिशाली मशीन, ज्याची किंमत एका गाडी इतकी असू शकते, ते खास आपल्यासाठी राखीव ठेवलं जातंय. अरे वा. आणि या मॉडेलला एका तासासाठी चालवण्याचा खर्च साधारणपणे एका चित्रपट तिकिटा एवढा असू शकतो. अच्छा. म्हणूनच आपलं काम झाल्यावर ते बंद करणं म्हणजे आपला डबा फेकून देणं इतकं महत्वाचं आहे. वा. म्हणजे आपण आता खरंच एका सुपर कॉम्प्युटरला आपल्या इशाऱ्यावर नाचवणार आहोत. डिप्लॉयमेंटच्या स्क्रीनवर आपल्याला काही पर्याय दिसतील, पण सध्या आपण डिफॉल्ट सेटिंग्स ठेवून पुढे जाऊया. आता खरा मजेशीर भाग आलाय. खेळायची वेळ. हो. डिप्लॉय झाल्यावर आपल्याला प्लेग्राऊंडमध्ये नेलं जाईल. प्लेग्राऊंडमध्ये तुमचं स्वागत आहे. हे एक सुरक्षित जागा आहे. एक सँडबॉक्स जिथे तुम्ही मॉडेलची परीक्षा घेऊ शकता आणि काहीही बिघडणार नाही. मी जेव्हा पहिल्यांदा AIला प्रश्न विचारला होता तेव्हा उत्तराची वाट बघताना मला शाळेत निकाल लागण्यासारखी धाकधूक वाटत होती. इथे आपल्याला एक चॅट स्क्रीन दिसेल. चला आपला पहिला प्रश्न विचारूया. आपण टाईप करूया, आय एम गेटिंग स्टार्टेड विथ AI. कॅन यू समराइज द रिलेशनशिप बिटवीन अ मॉडेल अँड AI ॲप्लिकेशन? म्हणजे मी AI शिकायला सुरुवात करत आहे. मॉडेल आणि AI ॲप्लिकेशन यांच्यातील संबंध थोडक्यात सांगू शकाल का? आता एंटर दाबा आणि बघा काय जादू होते ते. बघा किती छान आणि सोप्या भाषेत समजावलंय. हो ना. त्याने मॉडेलला इंजिन आणि ॲप्लिकेशनला गाडी म्हटलंय. हे अगदी अचूक आहे. इंजिनशिवाय गाडी चालणार नाही, पण फक्त इंजिन असूनही काही उपयोग नाही. त्याला गाडीचं स्वरूप द्यावं लागतं. स्टिअरिंग व्हील, सीट्स, ब्रेक हे सगळं. बरोबर. तसंच मॉडेल हे AI ॲप्लिकेशनचं हृदय किंवा मेंदू आहे, पण ॲप्लिकेशन त्याला वापरकर्त्यासाठी उपयुक्त बनवतं. खूपच छान. आता याची थोडी परीक्षा घेऊया. बघूया याला किती माहिती आहे. चला दुसरा प्रश्न विचारूया. टाईप करा, गिव्ह वन एक्झाम्पल फॉर ईच AI वर्कलोड लाईक जनरेटिव्ह AI,
टेक्स्ट अनालिसिस अँड कम्प्युटर विजन. त्या प्रकारची कामं करू शकतं हे सांगतात. जसं की कम्प्युटर विजन म्हणजे कम्प्युटरला बघायला शिकवणे. उदाहरणार्थ. टेस्ला गाडी रस्त्यावरच्या पाट्या आणि माणसं कशी ओळखते ते. अच्छा. टेक्स्ट अनालिसिस म्हणजे त्याला वाचायला आणि समजायला शिकवणे. आणि जनरेटिव्ह एआय तर आपण आता वापरतोच, म्हणजे नवीन काहीतरी तयार करणे, कविता, कोड किंवा चित्र सुद्धा. हे सगळं ऐकून असं वाटतंय की याच्या शक्यतांना अंतच नाही. आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न. ठीक आहे. आपण तर आता ह्याच्याशी चॅटिंग करतोय, पण हा AI शी संवाद साधण्याचा एकमेव मार्ग नाहीये. नाही, अजिबात नाही. चला त्यालाच विचारूया. आपण विचारूया, लिस्ट 5 डिफरंट वेज ह्युमन्स इंटरॅक्ट विथ AI अदर दॅन विथ अ चॅट इंटरफेस. म्हणजे चॅट इंटरफेस व्यतिरिक्त माणूस एआयशी इतर कोणत्या 5 मार्गांनी संवाद साधू शकतो. आणि या तिसऱ्या प्रश्नाच्या उत्तरातून एक सर्वात महत्वाचा मुद्दा स्पष्ट होतो. कोणता? तो म्हणजे मॉडेल हा मूळ मेंदू आहे. आपण त्याच्याशी कसं बोलतो म्हणजे युजर इंटरफेस, तो काहीही असू शकतो. हां. आज आपण चॅट वापरलं, उद्या तोच मेंदू तुमच्या फोनमधल्या सिरी किंवा गुगल असिस्टंटच्या आवाजातून बोलेल. बरोबर. तोच मेंदू इंस्टाग्राम फिल्टरच्या मागे असेल जो तुमच्या चेहऱ्यावर गमतीशीर इफेक्ट्स लावतो. किंवा तोच मेंदू एका डॉक्टरला एक्स-रे रिपोर्ट समजून घ्यायला मदत करेल. म्हणजे मेंदू एकच, पण शरीरं वेगवेगळी. अगदी. आणि फाउंड्रीमुळे आपल्याला अशा शक्तिशाली मेंदूचा वापर करून विविध प्रकारची शरीरं किंवा ॲप्लिकेशन्स बनवता येतात. एक शेवटची गंमत करूया का? नक्कीच. इथे डाव्या बाजूला कॉन्फिगरेशन नावाचा एक टॅब दिसतोय. हो, दिसतोय. त्यात टेम्परेचर नावाचा एक स्लायडर आहे. याला AIच्या सर्जनशीलतेचा किंवा धाडसाचा नॉब समजा. अच्छा. तो जर 0वर ठेवला तर AI अगदी रोबोटसारखी प्रेडिक्टेबल उत्तरं देईल. आणि तो जर वाढवला तर ते जास्त सर्जनशील, अनपेक्षित आणि कधीकधी विचित्र उत्तरं देऊ लागेल. चला तर मग तो वाढवून बघूया. हो, चला. हा नॉब थोडा वाढवून त्याला विचारूया, राईट अ शॉर्ट फनी पोएम अबाउट अ प्रोग्रॅमर अँड अ कप ऑफ कॉफी. बघूया तो काय उत्तर देतो. वा, म्हणजे खेळ तर खूप झाला, पण आता आवरावर करण्याची वेळ आलीये. हो, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आठवतंय, एक चांगला शास्त्रज्ञ आपलं काम झाल्यावर लॅब नेहमी स्वच्छ करतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण ते महागडं मशीन आता बंद करणार आहोत, जेणेकरून आपलं बिल वाढणार नाही. बरोबर. आपण ज्या गोष्टी वापरत नाही त्यासाठी पैसे का द्यायचे? आणि इथेच आपली डब्याची आयडिया परत कामी येते. बरोबर. आपण आता एक एक वस्तू म्हणजे मॉडेल, प्रोजेक्ट, सेटिंग्स असं वेगळं वेगळं डिलीट करत बसणार नाही. नाही. आपण सरळ तो अख्खा डबाच म्हणजे आपला रिसोर्स ग्रुप उचलून टाकणार आहोत. सोपं, जलद आणि काहीही मागे राहणार नाही याची खात्री. बरोबर. तर ही साफसफाई करण्यासाठी आपल्याला Azure पोर्टलवर जावं लागेल. त्यासाठी एका नवीन टॅबमध्ये portal.azure.com उघडा. ओके. तिथे गेल्यावर सर्च बारमध्ये आपण तयार केलेल्या रिसोर्स ग्रुपचं नाव टाका. ते सापडल्यावर त्यावर क्लिक करा. आता तुम्हाला वरच्या बाजूला डिलीट रिसोर्स ग्रुप नावाचं एक मोठं लाल बटन दिसेल. त्यावर क्लिक केलं की तो तुम्हाला पुन्हा एकदा त्या रिसोर्स ग्रुपचं नाव टाईप करायला सांगेल. ही एक प्रकारची खात्री असते. हो, जेणेकरून तुम्ही चुकून काही महत्वाचं डिलीट करू नये. जसं कम्प्युटर विचारतं ना, आर यू शुअर? हो बाबा, करायचंय. हो. नाव टाईप करून डिलीटवर क्लिक केलं की आपलं काम झालं. काही मिनिटात सगळी लॅब स्वच्छ. वा, काय प्रवास होता. आपण एका रिकाम्या ब्राउझरपासून सुरुवात केली. एक AI वर्कशॉप बनवला. जगातल्या एका शक्तिशाली मॉडेलशी गप्पा मारल्या, त्याची परीक्षा घेतली. त्याच्याकडून कविता लिहून घेतली. आणि शेवटी सगळा पसारा व्यवस्थित आवरला सुद्धा. विचार करा, 20 मिनिटांपेक्षा कमी वेळात आपण स्वतःची एक छोटी AI लॅब तयार केली आणि बंदही केली. आणि ह्या सगळ्यातून एक विचार करण्यासारखा मुद्दा पुढे येतो. कोणता? आज आपण एका साध्या चॅटबॉक्समधून एका शक्तिशाली AIशी संवाद साधला. आता जरा विचार करा, आपल्या रोजच्या कामांपैकी एखादं काम जे आपल्याला कंटाळवाणं वाटतं. जसं की रोज सकाळी येणारे 50 ईमेल वाचून त्यांचं वर्गीकरण करणे. बरोबर. किंवा मीटिंगसाठी नोट्स तयार करणे. विचार करा की असाच एक AI मॉडेल पण वेगळ्या इंटरफेससोबत, म्हणजे तुमच्या ईमेलमध्येच बसून तुमचं ते काम करण्याची पद्धत कशी बदलू शकतो. शक्यता अमर्याद आहेत. अगदी. खरंच, शक्यतांना अंत नाही. आज आपण फक्त पृष्ठभागाला स्पर्श केला आहे. आजच्या या फेरफटक्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी एका नवीन तितक्याच रंजक विषयाच्या आणखी खोलात जाण्यासाठी.